न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. एका इसमासह 3 विधी संघर्षित बालकांकडून प्राणघातक शस्त्र जप्त. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी. दिनांक 22/6/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की 4 इसम हे एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये धारदार कोयती घेऊन यशवंत कॉलनी, रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी, कॉलेज रोड, नाशिक येथे येणार आहे. सदरच्या माहितीवरून वरील ठिकाणी पथकाने सापळा रचून शिताफीने पकडून ताब्यात घेतले. सदर इसमाचे नाव राहुल गौतम वाघमारे व 3 विधी संघर्षित बालक असे असल्याचं समजल्यावरून त्यांच्याकडून 2000 रुपये किमतीचे 4 धारदार कोयते हस्तगत करण्यात आलं असून सदर इसम व 3 विधी संघर्षित बालक यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीमती संगीता निकम, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक मधुकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे, पोलीस हवालदार शरद सोनवणे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, महेश साळुंके, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राजेश राठोड, अमोल कोष्टी व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, विशाल देवरे, विशाल काठे, प्रशांत मरकड अशांनी केलेली आहे.